कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील परळे निनाई येथील गोळीवणे वस्तीवर निनू यशवंत कंक वय 75 व त्यांची बायको रुक्मिणीबाई निनू कंक वय 70 हे दाम्पत्य शेळी पालनाचा व्यवसाय करत होते. दिनांक 17 ऑक्टोबर 2025 पासून हे दाम्पत्य गायब होते. त्यांच्या मुलाने आणि परिसरातील लोकांनी त्यांचा शोध घेतला असता त्यांना कडवी धरण परिसरातील एका पाण्याच्या ओहोळामध्ये निनू कंक यांचा मृतदेह छिन्न विछिन्न स्थितीत आढळून आला. एखाद्या जंगली प्राण्याच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला असावा असे सर्वांना वाटले. याबद्दल सर्वजण हळहळ व्यक्त करू लागले. जंगल परिसरात राहणाऱ्या लोकांना वन्य प्राण्यांपासून संरक्षण देण्यात यावे म्हणून लोकांनी एकत्र येऊन वन विभागाकडे मागणी केली. निनू कंक यांचा मृतदेह मिळाला होता, पण त्यांची बायको रुक्मिणीबाई मात्र अजून सापडत नव्हत्या. लोक त्यांचाही शोध घेऊ लागले. तेव्हा निनू कंक यांच्या मृतदेहापासून साधारणपणे 700 मीटर दूर अंतरावर त्यांचा मृतदेह मिळून आला. त्या मृतदेहाची अवस्थाही तशीच होती. यावरून लोकांची खात्री झाली की एखाद्या हिंस्र पशूच्या तावडीत हे दाम्पत्य सापडले असावे आणि त्यानेच या दोघांचे लचके तोडले असावे. परिसरातील लोकांनी शाहूवाडी पोलीस व वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. उदगीर जंगल क्षेत्रालगत हा परिसर येत असल्याने वन विभागाच्या वरिष्ठ अधिकारी पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता एक धक्कादायक प्रकार समोर आला. लोक समजत होते तसे या दोघांचा मृत्यू वन प्राण्यांच्या हल्ल्यात झाला नव्हता, कारण तशा कोणत्याही खुणा वन अधिकाऱ्यांना आढळल्या नव्हत्या. वन अधिकाऱ्यांच्या मते रानडुक्कर हे डोक्याकडून हल्ला करते तसेही इथे दिसत नव्हते. बिबट्या शक्यतो लहान मुलांवर हल्ला करतो हे दाम्पत्य तर प्रौढ होते. शिवाय परिसरात कोणत्याही जंगली प्राण्याचे ठसेही दिसून येत नव्हते. प्रसारमाध्यमातून शाहूवाडी तालुक्यातील परळे निनाई या जंगल परिसरात एका वृद्ध दाम्पत्यावर वन प्राण्याने हल्ला केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. वन विभागाने मात्र कंक दाम्पत्याचा मृत्यू वन प्राण्यांच्या हल्ल्यात झाला नसल्याचे स्पष्ट केले. इकडे पोलीसही काही बोलायला तयार नव्हते. त्यांनी याबद्दल मौनच बाळगलं होतं. लोकांच्या मनात मात्र नेमकं काय घडलं याबद्दल भीतीयुक्त उत्सुकता होती. वेगवेगळे तर्क वितर्क लढून भीती वाढत होती. त्यामुळे याबद्दलचा तपास लवकरात लवकर करणे गरजेचे होते. पोलीस त्याच्याच पाठीमागे होते. ठोस उत्तर मिळत नसल्याने ते मौन बाळगून होते. गुप्त पद्धतीने तपास चालू होता. हा घातपातच असावा असे वाटत असले तरी पोलिसांनी ती शक्यता फेटाळली. शेळ्या मेंढ्या पाळत असलेल्या या दाम्पत्याकडे कुत्रेही होते. ते नेहमी समवेत असल्याने असा कुणी त्रयस्थ इसम यांच्यावर हल्ला कसा करेल अशी शंका पोलिसांच्या मनात होती. एकूणच हे काम कुणीतरी कंक दाम्पत्याच्या ओळखीच्या नातेसंबंध असलेल्या इसमाने केले असावे यावर पोलिसांची सुई स्थिरावली होती आणि त्या दृष्टीने ते तपास करत होते. सारे काही गुप्तरित्या चालू होते. इकडची बातमी तिकडे जाऊ नये याबाबत खबरदारी घेऊन पोलीस कंक दाम्पत्याच्या नातेवाईकांकडून व गावातील लोकांकडून माहिती घेत होते. यासाठी शाहूवाडी पोलीस तसेच गुन्हे अन्वेषक कोल्हापूर अशी 2 पथके कार्यरत होती. पोलिसांनी कंक दाम्पत्याच्या नातेवाईकांची चौकशी केली. तसेच गावातीलच काही व्यक्तींशी चौकशी केली असता त्यांना विसंगत माहिती मिळाली. यावरून खुनाचा संशय अजूनच बळावला. कंक दाम्पत्याचा परिसरात कोणाशी कोणत्याच प्रकारचा वाद नव्हता. कंक दाम्पत्य शेळीपालन व्यवसाय करत होते. तेव्हा बोकडांची खरेदी विक्री यावरून ते केव्हाही वाद करत नव्हते. शेती दागिने किंवा मालमत्तेसाठी वाद होणे याची शक्यता धूसर होती. ते झोपडीवाजा घरात शेळ्या मेंढ्यांसह राहत होते. निनू कंक यांचा मृतदेह पाण्याच्या प्रवाहात टाकणे आणि रुक्मिणीबाईचा मृतदेह 700 मीटरवर टाकणे हे एकट्याचे काम नव्हते. तसेच एकावेळी दोघांवर हल्ला करणे आणि त्यांना मारून टाकणे हेही शक्य नाही. या घटनेमध्ये निश्चितच एकापेक्षा अधिक संशयितांचा हात असणार. संशयितांनी शांत डोक्याने घटना घडून आणली होती आणि एखाद्या प्राण्याच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे भासवले होते.
पण वन अधिकारी आणि पोलिसांनी तपास करून ही शक्यता फेटाळून लावली होती. तपास सुरूच होता. पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकाने गोळीवणे परिसरातील एका फार्म हाऊसमधील CCTV फुटेज आणि कडवी येथील एका फुटेजद्वारे गुन्हेगाराचा शोध घेतला. संशयित विजय मधुकर गुरव, वय 48, राहणार शिरगाव, तालुका शाहूवाडी हा पोलिसांच्या नजरेत आला. त्याच्याकडे चोरीतील मोबाईल होता. त्यावरून पोलिसांना त्याचे लोकेशन मिळाले. पोलिसांनी त्याला तातडीने रत्नागिरी जिल्ह्यातून अटक केली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात 20पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेला विजय गुरव हा सराईत गुन्हेगार आहे. खून आणि पॉक्सोच्या गुन्ह्यात तो सांगलीतील कारागृहात शिक्षा भोगत होता. वर्षभरापूर्वीच त्याची सुटका झाली. दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात चौकशीसाठी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशी दरम्यान त्याला पोलीस मुख्यालयात ठेवले होते. दिनांक 7 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास पोलिसांची नजर चुकून तो मुख्यालयातून पळून गेला. त्यानंतर आठवडाभर तो शाहूवाडी तालुक्यातील दुर्गम भागात फिरत होता. गोळीवणे येथील कंक दाम्पत्याचे घर त्याला लपण्यासाठी योग्य वाटले. तेथेच आश्रय मिळावा आणि जेवणाची सोय व्हावी असा आग्रह त्याने कंक दाम्पत्याकडे धरला होता. मात्र नीनू कंक यांनी त्याला विरोध केला. याच रागातून गुरव याने नीनू कंक यांना बोलण्यात गुंतवून घरापासून काही अंतर दूर नेले. तेथे डोक्यात काठी आणि दगड घालून त्यांचा खून केला. त्यानंतर घराकडे येऊन रुक्मिणीबाई यांचा खून केला. रुंद दाम्पत्याचा खून करून पळाल्यानंतर त्याने कडवे गावातून दुचाकी चोरली. त्या दुचाकीवरून तो कोकणात गेला. रत्नागिरी जिल्ह्यात 2 घरफोड्या केल्या. तो आणखी काही गुन्हे करण्याच्या तयारीत होता. दरम्यान दिनांक 19 ऑक्टोबर रोजी कंक दाम्पत्याचे मृतदेह आढळल्यानंतर बिबट्याच्या हल्ल्यात यांचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता वर्तवली गेली. मात्र वन विभागाने ही शक्यता फेटाळताच पोलिसांनी सखोल तपासाला सुरुवात केली. स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कौशल्यपूर्ण तपासामुळे सराईत गुन्हेगार विजय गुरव याला अटक झाली. अन्यथा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे समजून या गुन्ह्याचा तपास पुढे झालाच नसता आणि गुरव याने केलेले 2 खून पचले असते. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.